नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे मी किती सुंदर प्रकारे मटाराचे कटलेट्स बनवलेत। मटाराचा सीझन चालू आहे तर झटपट बनवूयात मटाराचे कटलेट्स। इथे मी एक वाटी उकडून घेतलेले वाटाणे घेतले, 4 ते 5 छोट्या आकाराचे बटाटे घेतलेत, पोहे घेतलेत भिजवलेले आणि बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित छान असं मॅश करून घ्यायचे जेणेकरून आपले कटलेट्स फुटणार नाहीत। तुम्ही इथे बघू शकता अर्धा चमचा मी चाट मसाला घेतलाय, पाव चमचा मी पावभाजी मसाला घेतलाय, चिमूटभर हळद घेतली आहे, लाल तिखट घेतली अर्धा चमचा, धना पावडर घेतली, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतले, थोडीशी कोथिंबीर घेतली बारीक चिरून, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि बेसन पीठ घेतले। व्यवस्थित छान असं मळून घ्यायचे आणि त्याचे आपल्याला हवे त्या साईजमध्ये लाडूच्या आकाराचे किंवा चपट्या आकाराचे तुम्ही कटलेट्स बनवून घ्यायचे। शक्यतो कटलेट्स चपटे बनवा जेणेकरून ते आतमध्ये शिजले जातील। इथे मी 2 ते 3 चमचे तेल घेतले आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ते शॅलो फ्राय करायचे आहेत आपल्याला। कमीत कमी तेलामध्ये अशी चविष्ट असे तुम्ही डब्याला देऊ शकता, टिफिनसाठी नाश्त्यासाठी बनवू शकता। असे कटलेट शॅलो फ्राय करून घ्यायचे, तयार आपले गरम कटलेट्स।